निकाल निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय या सभागृहाचे अध्यक्ष यांनी दिला आहे, पण या सर्वांच्या वर असलेल्या जनतेच्या कोर्टात सुद्धा सभापती महोदय गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल देऊन टाकलेला आहे. आणि म्हणून आरशात बघून वारसा सांगता येत नाही, हे लक्षात असू द्या. आता त्याच्यावर मी नाही बोलत. किती सुपाऱ्या देऊन बदनामीच्या ज्या काय मोहिमा चालवल्यात तरी त्यामुळे काय फरक पडणार नाही. आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत. हे दुर्दैवी म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान? खोट्या केसेस उभ्या करून या ठिकाणी नाही वाटतं दोघं इकडे आहे, एकच आहे. अनेकांना देवेंद्रजींसकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होतं तुमचं संविधान? उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान? आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होतं तुमचं? राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही? कंगना राणावतच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही? करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही? ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना तरी बरं अजून बरंच काय बरेच उदर गंभीर आहे. अंतिम आठवड्यात आहे. जे लोकांनी जे बोलले त्याचं उत्तर मी देतोय. संविधान तो बाबासाहेबांच्या संविधानावर आधारित आहे आणि म्हणून संविधानाचं उत्तर नंतर आहे. पण आता जे म्हणाले ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाचा गळा घोटला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, मग हे तर कधी का कोणाचा गळा घोटला? मनसुख हिरेन किती आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बरेच उद्योग आहेत ते आम्ही काढत नाही आहे, परंतु ते बाहेर आले तर हातातलं कोरं संविधान घेऊन कुठं पळणार? आता ते संविधान कोणी दाखवायला लागलं? ते काल कोणीतरी परवा दाखवले छोटा डायरी. जाऊ दे त्याचा. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल. हा जो काही ही पद्धत आहे. अरे बाळासाहेबांनी केले ना, कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले बाळासाहेब, म्हणून तर शिवसेना मोठी झाली. आणि म्हणून मी त्या याच्यात जात नाही राजकारणामध्ये, परंतु बोलताना आरोप करताना रोज पायऱ्यांवर आरोप करता, रोज मीडिया समोर आरोप करता, जो रोज हे करता. अरे झाले 2.5 वर्ष लोकांनी दाखवलं